हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्याची रांगोळी। तर त्यासाठी काय काय सामान लागते ते पाहूया। यासाठी लागणार आहेत आपल्याला पांढऱ्या कलरचे मोती, थोडीशी मोठी साईज घ्यायची आणि या साईजची चॉकलेटी कलर घेतला आहे मोत्याचा, आणि पांढरे मोते लहान साईज घेतली आहे। हे दोन मोठे घेतलेत आणि हे छोटी साईज घेतली आहे। कात्री लागणार आहे आपल्याला, वायर पण लागणार आहे आणि थोडीशी लांब सुई घेतली आहे मी, जे वायर याच्यामधून जाईल अशी, पण थोडीशी लांब घेतली आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया मोत्याची रांगोळी बनवायला। हा व्हिडिओ मी स्वाती भागवत यांच्या रिक्वेस्टवरून बनवलेला आहे, अपलोड केला आहे। तरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण सुरू करूया मोत्याची रांगोळी बनवायला। यासाठी आपण डबल घेतलेली आहे वायर होऊन अशा प्रकारे, म्हणजे हे जे आपल्याला फुल करायचे आहे ते ताट राहील, लूज पडणार नाही। सुरुवातीला एक पांढरा आणि एक चॉकलेटी अशा कलरचे 16 घ्यायचे आपल्याला। 8 पांढरे घ्यायचे आणि 8 चॉकलेटी कलरचे घ्यायचे। अशा प्रकारे आपण हे 8 ओवून घेतलेले आहेत, 8 चॉकलेटी आणि 8 पांढऱ्या कलरचे। आता ह्याला आपण व्यवस्थित गाठ मारून गोल सर्कल करू त्याच्या। असं छान गाठी मारून घ्यायच्या 2-3, जेणेकरून ते सुटणार नाही। आता आपण हे चॉकलेटी 8 मणी घेतले आणि पांढरे पण 8 मणी घेतलेत। आता आपण पांढरे मणी 10 घालणार आहोत। आता पाकळ्या करू आपण साईडच्या, 8 पाकळ्या करायच्या आपल्याला। आता हे आपण 10 पांढरे मणी होऊन घेतले अशा प्रकारे। आता एकच चॉकलेटी मणी घ्यायचा 11वा अशा प्रकारे, आणि परत 10 पांढरे मणी घ्यायचे, म्हणजे आपली एक पाकळी तयार होईल। आता आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे। चॉकलेटी मधून बाजूला काढायची। अशी एक पाकळी तयार झाली आपली। अशा प्रकारे आपण 8 पाकळ्या करून घेणार आहोत। चॉकलेटी सोडायचा आणि फक्त पांढऱ्याच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला। हे आपण 10 घेतलेत। आता परत एक चॉकलेटी घ्यायचा, इकडे पण 10च घ्यायचे। आता अशा प्रकारे लाल मधून घेणार आहोत आपण चॉकलेटी मण्यातून। हे आपल्या 2 पाकळ्या झालेल्या आहेत। आता सेम प्रोसिजर आपण अशी सगळीकडे करणार आहोत। आता आपल्या ह्या 8च्या 8 पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत। हे पूर्ण झालेले आहेत आपल्या। आपण पूर्ण हे ओढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला असं ताटपणा आलेला आहे। पूर्ण हे सगळे ओढून घेतल्यामुळे असे ताट झालेत आपल्या पाकळ्या।
आता आपण याच्या वरची साईज म्हणजे हे करणार आहोत. आता ही साईज आपण ह्या पाकळ्या वरच्या करून घेणार आहोत. ह्या 8 पाकळ्यांवरती ह्याच्यावरती पाकळ्या आलेल्या आहेत ह्या पाकळ्या करणार आहोत. त्यासाठी आपण इथून अगोदर 5 घ्यायचे. इथून वर येण्यासाठी आधी 1 2 3 4 5 मण्यांमधून घेतलं मी. सुई बाहेर काढली 5 मण्यांतून. आता याला जॉईन करू आपण आधी चॉकलेटी मणी घालून अशा प्रकारे. इथून पण 1 2 3 4 5 ह्या 5व्या मण्याच्या म्हणजे 6व्या मण्यातून घ्यायचं आणि ही सुई बाहेर काढायची इथून अशा प्रकारे. अशी सुई बाहेर काढली आपण. ही इथून 5व्या मण्यातून घेतली आणि इथून पण 5व्या मण्यातून घेतली. ही जॉईन करायची. नंतर हे वरची साईज करता करता हे आपण जॉईन करत जाणार आहोत. आता मी ही चॉकलेटीमधून न काढता फक्त ह्या 5व्या मण्यातून इकडे घेतलेली ही वायर अशी घेतलेली आहे. ह्या मण्यातून नाही काढलेली, फक्त ह्या पांढऱ्या मण्यातून काढलेली. आता आपण हे मणी घेणार आहोत. आता हे 15 मणी घेणार आहोत पांढरे. अशा प्रकारे मी 15 मणी ओवून घेतलेले. आता चॉकलेटी कलरचे हे 3 मणी ओवणार आहोत आपण. 1 2 आणि हे 3. हे 3 ओवल्यानंतर हे 3 सोडायचे आणि हा जो 15वा मणी आहे हा 15वा मणी यातून इकडे घ्यायची, ओढून घ्यायचं. आता आपण इकडे 15 ओवले होते पण आता आपण या बाजूला 14 ओवायचे फक्त. 14 मणी म्हणजे हा मधला धरून 15 होतात. हे आपण 6 3 9 हे 14 मणी ओवून घेतलेत आपण अशा प्रकारे. हा धरून 15वा मणी. आधी सुरुवातीला 15 घालायचे, मग हे 3 घातले आणि मग इकडं 14 घातलेले आहेत मी, म्हणजे हा धरून 15 होतात. आणि इथं पण इकडं न घालता या पांढऱ्यामधून काढायचे, असे 5 मधून काढायचे. 1 2 3 4 5 अशा प्रकारे. 1 2 3 4 5 अशा प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचं चांगलं, असं ताट पण आला पाहिजे. आणि हा परत चॉकलेटी मणी घेतला आपण इथं. आता इथं पण 1 2 3 4 5 हे 5 सोडून इकडे घ्यायचं वरती. ह्या 5 मधून काढायचं, राहिलेल्या 5 मधून इकडे वरती सुई काढायची अशा प्रकारे. सेम प्रोसिजर आपण हेच करणार आहोत. आधी सुरुवातीला 15 घेणार आहोत, मग परत 3 घेणार आहे आपण. हे 3 घेतल्यानंतर हे 14 घेणार आहे आणि ह्या पांढऱ्यामधून 5 मण्यातून सुई बाहेर काढून हा चॉकलेट एक मणी घ्यायचा आणि परत इकडून 5ला घ्यायचे. आता परत सेम हेच प्रोसिजर 8 पर्यंत आपण करणार आहोत शेवटपर्यंत. इकडून हे सगळं पूर्ण 7 पाकळ्या झालेल्या आहेत. ही 8वी पाकळी झाली पूर्ण. इकडून 15, इकडून 3 घातले परत आणि 15व्यातून परत सुई घेऊन इकडे 14 घातलेले आहेत. आता हे आपल्या 8वी पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता इकडून 5 मण्यातून आपण घेणार आहोत परत. आता ह्या अशा प्रकारे आपण ह्या 8 पाकळ्या झालेल्या आहेत आपल्या. आता ह्या 8 पाकळ्या आपण एकमेकांना जोडून घेऊया मध्ये मणी टाकून. आता परत त्यामधल्या चॉकलेटी मण्यातून घ्यायचं, परत इकडे वर यायची 5वी मण्यातून. आणि इकडे आल्यानंतर आता हे 15 मणी एका साईडला आहेत, त्यामुळे आपण अशी पाकळी जोडणार आहोत. आता ह्या 8 पाकळ्यांना आपण जोडणार आहोत. परत 7 मण्यातून सुई आपण वर काढणार आहोत. आता इथं
5 6 7 7 मणी आपण वर घेतलेली सुई. आता इथून आपण हा एक मणी घालणार आहोत. परत एक मी गोल्डन मणी ते घातलेला आहे. परत एक चॉकलेटी कलरचा, परत एक गोल्डन आणि परत एक चॉकलेटी. अशा प्रकारे आपण हे जोडून घेणार आहोत. आता परत इकडून 7 मण्यातून चॉकलेटी मण्यापासून 7 मणी वर मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 7व्या मण्यातून इथून असं खाली घेणार आहोत सुई. प्रत्येक वेळेस चांगलं ओढून घ्यायचं आणि चॉकलेटी मण्यातून इकडं घ्यायची सुई. परत आता इकडून 7 मण्याला आपण वर येणार आहोत. 1 2 3 4 5 6 आणि 7 मणी. आणि आता परत असंच करणार आहोत. तीन मणी चॉकलेटी आणि 2 गोल्डन घालणार आणि ह्याला असे जॉईन करायचं. आता इकडून 7 मण्यातून खाली यायचं. परत 1 2 3 4 5 6 7 सेम प्रोसिजर हीच करणार आहोत. सगळे 8 टिपाकळ्या जोडताना आपण अशा प्रकारेच. आता हे आपली पूर्ण 8 पानं जोडून झालेली आहेत. ही मणी घालून आपण केलेली आहेत. आता शेवटचं पान जोडताना 7व्या मण्यातून आपण असं खाली घेणार आहोत सुई. हे आपल्या इथं असं जोडून पूर्ण झालेलं आहे. पूर्ण हे आता आपल्या ह्या फुलाचा हा सगळा खालचा बेस तयार झालेला आहे. खालचा हा पूर्ण झालेला आहे जोडून करून. आता आपल्याला हा फुलाचा वरचा बेस तयार करायचा. आता ही वरची बाजू तयार करायची. त्यासाठी आपल्याला हे गोल तयार करायचे हे असे. ते बघूयात आपण. आता आपण त्यासाठी हे मणी वापरणार, छोट्या साईजचे मोती वापरणार आहे. इथून खाली आल्यानंतर आता हे अगोदर आपण 12 मोती घेणार आहोत. बारा मोती घेतलेत आपण आणि हा एक घ्यायचा, एक चॉकलेटी मणी घ्यायचा. मग परत आणि परत हे मध्ये जे मोती आहेत ते 3 घ्यायचे. हे 3 मोती घेतले. आता परत एक चॉकलेटी मणी घालणार आहोत. एक बाजू झाली आपली. आता इकडून 12 मोती घेणार आहोत छोट्या साईजचे. अगोदर आपण हे 12 मोती घेतलेले आहेत, हे छोट्या साईजचे. परत एक चॉकलेटी मणी घेतलाय, परत 3 मोती घेतलेत छोटे, परत एक चॉकलेटी मणी घेतलाय आणि परत आपण 12 घेतलेले आहेत इथं. आणि ते असे ह्या चॉकलेटी मण्यातून इकडून अशा चॉकलेटी मण्यातून इकडून काढायचे असे. फक्त ओढून घ्यायचं प्रत्येक वेळेस हे असं. आणि आता परत इकडं आपण इकडून इकडे येणार आहोत असं इकडे इथपर्यंत. ह्या मण्यातून 5 मण्यातून सुई काढणार आहे. परत हे चॉकलेटीतून प्रत्येक वेळेस धागा ओढून घ्यायची वायर, जो जेवढे जमेल तेवढे आपल्याला, म्हणजे हा असा ताटपणा राहतो. आता परत इथं तसंच करणार आहोत. हे 12 मोती घेणार आहोत. परत एक चॉकलेटी आणि परत 3 आणि परत हे असंच करणार आहोत सर्कल गोल गोल. 8 पाकळ्यांना आपण तसंच करणार आहोत. आता आपले हे पूर्ण 8 पाकळ्यांवरती आपण हे असे पूर्ण वरचे राऊंड करून घेतलेले आहेत. हे असे 12 मणी घातले आणि परत 3 आणि परत 12 घातले. आता ह्या पाकळ्या आपण अशा जोडणार आहोत. आता इथं झाल्यानंतर इथे एक अशी गाठ मारायची अशी आणि इथून वर घ्यायचं. आता आपण 6 घ्यायचेत मणी, 6 मणी, 3 आणि 3 6 मणी घेणार आहोत. परत एक हा मणी घेणार आहोत आणि गोल्डन मणी घेणार आहोत आणि परत एक चॉकलेटी मणी घेणार आहोत अशा प्रकारे. आणि आता आपण हे इथून 6 मण्यातून खाली काढणार आहोत. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे. व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. असे आणि
हे यातून घेणार आहोत, परत ह्या चॉकलेटी मण्यातून घेणार आहे. आता परत आपण इथून 6 मण्यातून वर घेणार आहोत अशा प्रकारे. आणि इथं पण आपण असंच मणी, एक चॉकलेटी मणी, एक गोल्डन, परत चॉकलेटी मणी असं जोडणार आहे. आणि इथं पण 6 मण्यानेच खाली येणार आहोत. 6 मणी खाली यायचं. परत यातून घ्यायचं. सेम हीच प्रोसिजर आता 8 पाकळ्यांना आपण अशा प्रकारे जोडणार आहोत. सेम असंच हे वरचा बेस तयार होईल. म्हणजे आपला हे खालचं झालेलं आहे, हे असं थोडंसं वरच आलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस ओढून घेतलं तर तुमचा असा हा ताटपणा येईल. आता सेम असं जोडून घेऊया. आता आपलं हे पूर्ण हे जोडून झालेलं आहे अशा प्रकारे. हे जोडलेलं आहे सगळं आपण. आता आपण इकडं पाकळी तयार करणार आहोत अशी. त्यासाठी हे चॉकलेटीमधून घेतलेले, हे 2 चॉकलेटी आणि 3 पांढरे घातले त्यातून घेतलेले असं. आता इकडे आपण 9 घेणार आहोत. 9 चॉकलेटी मणी घेणार आहोत आणि 3 पांढरे मणी घेणार आहोत. नऊ आणि 3 पांढरे मणी घेणार. हे 3 घेणार आहोत मोठे मोठे पांढरे, म्हणजे असे आपले असे डॉट तयार होते. आणि ह्या 3 सोडून ह्या 9व्या चॉकलेटी जो 9वा मणी आहे त्यातून परत माघारी एकाच मण्यातून घेणार आहोत माघारी. अशा प्रकारे. आता आपण इथे 9 घेतलेले, आता इकडे 8च घ्यायचे आपल्या चॉकलेटी मणी. हे आपण अशा 8 घेतलेले आहे. हे अशा आपण इकडून 9 घेतले, परत हे 3 घेतले, मग परत 9व्या महिन्यातून माघारी घेतलेले एकाच, आणि परत इकडं 8 घेतलेलेत मणी चॉकलेटी कलरचे. आणि आता परत हे चॉकलेटीमधून आणि हे 3 पांढरे जे मध्ये छोटे घातलेत आणि हेतून या 5 महिन्यातून सुई परत बाहेर काढायची अशी अशा प्रकारे. म्हणजे आपली ही अशी पाकळी तयार झालेली आहे अशा प्रकारे. आता इकडे पण सेम प्रोसिजर तीच आहे. अशाच आता आपण 8 पाकळ्या करून घेणार आहोत. अगोदर 9 घालायचे, परत 3 घालायचे आणि परत 8 घालू. इकडे पूर्ण झालेला आहे करून ते मोत्याची रांगोळी पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि शेजारील घंटीवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल. थँक्यू.